मित्रांनो, दुधोंडीकरांचा बादल दुसरा झालेला आहे आणि बरेच त्यानं फायनल वगैरे घेतलेले आहेत. पण काय होतंय सगळ्यांना माहित आहे, जरी एखाद्या सर्वसामान्य बैलगाडा मालकाचा नंदी जरी नंबर घेत असला, फायनल घेत असला, तरी जसं पाहिजे असं त्यांना पैरे भेटत नाही ते किंवा चर्चा होत नाही. काय नक्की बादलनं कोणतो फायनल मारला आणि कसं कसं बैलगाडी क्षेत्राचा आत्ताचा त्यांचा प्रवास आहे जाणून घ्या. आता मी त्याचा परिचय दिला, तुमचा परिचय सांगा. माझं नाव इमला खामचेगान शिकलगार, तालुका पलूस, जिल्हा सांगली, दुधंडेगाव. आणि ह्यात म्हणजे आमच्या नाती जाण्याचा जन्म एका दिवशी झालेला आहे. हा. आणि आम्ही आपल्या तिघं पण MIDCत कामाला जातो. 500 रुपये हजेरीनं. त्यातनं आम्ही ह्याला सांभाळ केलाय. आता परिस्थिती बेताची आहे, तरी देखील तुम्ही नाद कसा करताय हो मग? हे आपलं आपलं हा या कामातनं परत आमच्या आई ती भांगलाई जाते, म्हणजे असं मजुरी करून आम्ही करतो. आणि त्यातनं आम्ही याचा सांभाळ केलेला आहे सगळ्या आपल्या घराने मध्ये हे करून. किती वर्ष झाले या क्षेत्रात आहे तुम्ही? आम्ही जवळजवळ आता मला 2-3 वर्ष झाली या क्षेत्रात आहे आम्ही. ह्याच्या लहानपणापासून नाही. आणि हा बाबूशे ह्याचं नियोजन करतो आमच्या वासराचं. किंवा पुतण्याचा आहे आमचा हे पण असं. मग कसं कसं पहिलं मैदान कुठलं झालेलं त्याचं? पहिलं मैदान आमचं वाळव्याला झालं. तिथं गट पास केला पहिल्या मैदानला आम्ही. तिथून सुरुवात केली आम्ही तिथून पासून. तिथून मग आंधळी, परत कमळापूर, दुधंडी एक नंबर केलेत. आणि देवळ गाडी आहे ना तिकडं, तिथं 2 नंबर केलाय. आणि असं बऱ्याच ठिकाणी म्हणजे नंबर घेतलेत आम्ही क्वार्टर फायनलला. आणि प्रत्येक म्हणजे जाईल त्या ह्याला म्हणजे मैदानात जाईल त्या गट पास केलाय आम्ही. फक्त आज कसं आहे, पहिल्या म्हणजे परिस्थिती नसल्यामुळे होते ना, त्यामुळं आम्ही अजून माग आहे म्हणजे असं. म्हणजे एवढं वासरू पळतंय पण तरी देखील पैरे भेटत नाहीत भेटत. कारण वायदे मागतात ना मोठी लोक. वायदे आपल्याकडे ताकद नाही एवढी द्यायची. त्यामुळं जरा ही राहिले. मोठ्या पायऱ्यात पळाला असतं वासरू आज. दोन्ही साईड पब्लिकनं पळते, कुठनं पण घाला, त्याला काय अडचण येत नाही. मग आता परिस्थिती नसताना नाद करताय, मग काय काय गोष्टी सामोरं जायला लागते? काय अडचण असते की प्रत्येक टायमाला, म्हणजे गाडी भाडे म्हणा, परत समजा आपला बैल पळतोय तरी पण आपण दुसऱ्यांना भाडं द्यायला लागतंय. बैलांना वायदी म्हणा, याय जायचं त्या पावत्या बिवत्या आपणच टाकायला लागतात. म्हणजे प्रत्येक टायमाला अडचण ही येत राहत्या. त्यातनं पण आम्ही त्याच्यावर हे करतोय, मात करून आपलं पुढे चालाय बघतोय आम्ही. मग घरची वगैरे अशी म्हणली नाहीत की आपली परिस्थिती नाही बाबा, आपण नाद नाही करावा, कारण हा खेळच पैशाचा? नाही, घरचे काय म्हणत नाहीत. घरचे मध्ये आपल्या हाय या परिस्थिती आपण हे करूया सांभाळायला. त्यातनं चाललंय आपल्यासाठी. काही विषय नाही, ह्याच्यावर घर चालावं असं काही नाही आपलं. ह्याच्यापासून घर चालावं असं काही नाही. तेवढाच पाहायला आपल्या आनंद आहे सगळ्या पोरांचा, भावांचा, यांचा. दुधंडी गावात ह्याच्यामुळे सगळ्यांचं नाव झालं आत्तापासून. एक नंबर केले ह्यानं लय. आता आदत मध्ये आता 2 महिने झालं नुसतं दात लावला ह्यानं. 2 महिने दात लावला नसतं तर आत्ता पण ह्यानं चांगलं हे केलं असतं. त्याला 11 लाखाला मागणी आली ती जेव्हा 1 नंबर केलता तेव्हा. मग घरची म्हणली द्यायची नाही का, तर आपण आपल्या ह्याच्यासाठी ठेवलेला आहे घरातला मेंबर म्हणून. त्यासाठी आपण लगेच गोटा बांधला. आपल्या गोट्याची पण ही नव्हती, त्याला काय त्रास नये म्हणून गोटा बांधला, सगळं व्यवस्थित केलं त्याला. तर त्याचं आणि तो तेवढा जरी पळाला आणि आपल्यासाठी ते बास आहे. ह्याच्यापासून काय आपल्याला ही नको आहे, आपण सगळं कमी होते तेवढं चालूच आहे आपलं रुटीन. तेवढा त्याला पळवायचा आणि आपला हे करायचा. ते आपल्या एक लक्ष्मी असावी घरात म्हणून आपण हे केलेलं आहे. तेव्हाच मग आपल्याला द्यायला असतं, अकराला घालते तेव्हा. आपण दिला नाही म्हणलं द्याच नाही आपण. मित्रांनो बघा, असे पण बैलगाडा मालक आहेत की परिस्थिती नसताना शर्यतीचा नाद करतात. जरी मागणी आली तर देत नाहीत, का तर दारात आपल्या लक्ष्मी तशीच राहावी. कारण त्यांनी सांगितलं खेळ पैशासाठी खेळतच नाही, फक्त आनंदासाठी खेळतोय. आता सांगताना त्यांचं डोळं भरून आलं, डोळ्यातून पाणी आलं. होय, त्यांनी प्रेम लय केले बैलावनी. आणि मी हिचा वासरू आणलं ह्यानी, तेव्हा माझ्याकडे 2-3 बैल सांभाळाय होती. तेव्हा मी ह्यासनी म्हटलेलं की मी तुम्हाला काहीतरी करून धावणार की वासरू. तेव्हा मी बघितलेलं बारकं होतं आदत, तेव्हा लय इद्र होतं असं. तेव्हापासून मी त्यांच्याकडनं घेतलं नियोजन करायला. मी सगळं नियोजन म्हणजे मीच असतो यांच्यावर सगळ्यांच्यावर. माझ्या घरातली सगळे आहेत ही, पण ह्यांची तेव्हा ही नव्हतं, अनुभव नव्हता. पण ह्यासनी म्हटलं मी तुम्हाला काय ना काहीतरी करून देणार. मी आदत मध्ये त्यासनी 4-5 नंबर 1 नंबर करून दिलं. चांगले वासर बैल म्हणा घातली. आता परवा दिवशी रेट्र्यात
या रेटरी खुर्द आदर मैदान झालं ते त्याला आदत घालून पळवला पहिल्यांदा, आता दुसरा झालं. चांगला गट काढलेला, सेमीला कड आली, वासरू पलीकडे गेलं ती म्हणून. चांगला पळतो, दोन्ही साईड पब्लिकनं पळतो. चांगले बक्षीस त्याने मारलेली ती, कोणाला तो कमी नाही पडत. ह्याला बैल चांगला लागला ना तो चांगली म्हणजे राहतो फायनलला, काय अडचण येत नाही कोणाला ताप नाही काय नाही, सगळा निवांत व्यवस्थित पळतो तो खेळ. कोणाला ताप देत नाही काय नाही, कुठल्या का सुट्टीला गप थांबतो काय नाही. आणि जाईल तिथं तो गट पास करतो, त्या पायी तो आनंद आहे आम्हाला. गुलाल नाही पडला तरी एखादं मैदान तर गट पास तरी करतो आल्यासारखं, आपलं तेवढा त्याचा आनंद होतो, बस बाकी काय नाही. आता ह्या दादांच्याकडे येतो. दादा, नक्की काय भेटत असेल ह्यो नाद करून, काय भेटत असेल? कारण पैसा तर भेटत नाही ह्यात म्हणतात एक आनंद आपला, म्हणजे घरच्या सगळ्यांचं समाधान होतं, पोरांचं गावाचं नाव होतं आपलं, एक आनंद म्हणून आपलं हे करतो आम्ही. एक आपलं घरचं सदस्य आहे, त्यामुळे आपण नाद आपलं चांगला आहे. कधी कोणाला हे करणार मारणार नाही काय नाही. आणि एक आपला आनंद म्हणून आपल्या घरात, म्हणजे आपल्या घरात म्हणा त्या पोरगीच्या नावावर पळतो आम्ही. हुमेरा शिकलगार आहे, थोरल्या मुलाची मुलगी आहे, त्या नावावर पळतो आम्ही. कारण ते एका दिवशी झालं म्हणजे दोन्ही पण, त्यामुळे आम्ही ह्याला ठेवलं. आणि ज्या दिवशी मुलगी आजारी पडते त्या दिवशी ह्यो आजार पडतो, आणि ज्या दिवशी आजार ह्यो पडेल त्या दिवशी मुलगी आजारी पडते. ती एक घरचं काय ते एक नातं आहे त्यांचं, त्यामुळे आम्ही ठेवलाय त्याला. मग गुलाल झाल्यानंतर काय घरच्यांचे काय भावना असते ते? कारण काय होतंय, गरिबीतून सगळे करताय. घरचे तर काही सगळ्यांनी आणत होती घरातल्याशी, आमच्या आईला म्हणा, मालकीनीला म्हणा, सगळ्याच ती. कारण ती सगळी कष्ट करून हे करत. मित्रांनो बघा, अशी पण बैलगाडा मालक आहेत की परिस्थिती नसताना खेळ खेळतात आणि त्यातच आनंद मानतात. म्हणजे दावणीला फक्त तो असला तरी समाधान, असं काय नाही, गुलालच केला पाहिजे. होय, समाधान आहे आम्हाला धावण्याला आहे त्यो. बस नाही गुलाल केला तर चालत, पण प्रत्येक मैदानात गटपास करतोच तो. आता तसा झाल्यापासून त्यानं 4-5 झाले सगळ्या ह्याच्यात गटपास केलाय त्यानं. त्यामुळे आम्हाला वाटत नाही की गुलाल घेतला तरी चालतंय, नाही घेतला तरी चालतं, फक्त समाधान ते चांगला पळतोय. आता पैर व्हायला पाहिजे, काय सांगचाल पैरकरांना? पैरकरांना काय बाबा, जे म्हणजे जे गरीब परिस्थिती असते त्यांचे, म्हणजे बाबा जे बैल पळतोय त्यांना तुम्ही एखाद्या मैदानाला द्या, कारण त्यांची परिस्थिती असते वायदी देण्याची. त्यांना आपलं जरूर द्या एखादं, त्याचं जर बैल पळत असेल तर. एवढंच आहे आमचं म्हणणं. कारण त्यांची परिस्थिती म्हणजे समजा ते रानात मजुरी करून काम करतात, हे करतात, त्याच्यावर ते सांभाळते ती त्यांना, म्हणजे त्याच्या परिस्थितीवर मात करून ते सांभाळत असते ती. म्हणजे एखाद्या गरीबाचा जर बैल पळत असेल तर त्यांनी आपलं एखाद्या मोठ्या माणसानं आपलं त्यांना जरूर द्यावा, हे माझे एवढे म्हणणं आहे. कसा पायरा लागतो तुमच्या वासराला नक्की? तर आतनं पळणार असला तरी चालतो, ह्यो कडनं दोन्ही साईड पळतोच, बाहेर नसले तर काही विषयच नाही. याला नसता वाढून 2 उडी पळला ना बस, काय अडचण नाही. आज सकड आपल्या मित्राचा बैल आहे शेनेकरांचा ब्राह्मण, त्याच्यावर गट काढला बाया ड्रायव्हर आपण फोन आलता, त्यांच्यावर गाडी पळवली. मैत्री संबंध असते ती ही करायला लागते. आता आम्ही लय जणांवर 1-1 नंबर केलं, काय ना म्हणून बैल मागं परत दिली नाही ती, काय दिली म्हणून आमचे शंभूवाले असतील पहिलवान आप्पा असतील, किरण आप्पा यांनी मन बैल दिली परत मागं दिली ती. पण बाकीची काय देत नाही ती, डावाल देते बाबा आता असाही करतो, पळत नाही असं करतो, काय म्हणायचे दाबतो पब्लिकने. पण त्या दिवशी लेंगऱ्याला बाहेरनं 31वा का बाहेरनं गट काढले, 2 टांग्यानं गट काढलेले 31व्या गटात. जरा लॉबी झालती, वासरू उजवीचा आत सरलेलं तेवढ्या पुढे. शिव कडनं ठाम पळतो, कुठला पण खांदा उजवायनं डावायचं, काय अडचण येत नाही दोन्ही साईड. मित्रांनो बघा, जसं त्यांनी सांगितलेलं की अशा प्रकारचा पायरा पाहिजे. आता कॉन्टॅक्ट नंबर सांगायची गरज आहे का पायऱ्यासाठी, की बाबा आम्हाला ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, आम्ही पायरा करू? चालते, काय अडचण. नाव सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर. माझं नाव समीर पठाण, मला बाबू म्हणून ओळखते सगळी क्षेत्रात, बाबू शेठ म्हणून. माझ्या बऱ्यापैकी नंबर आहे ते पोरांच्याकडे, ड्रायव्हर भाईकडे, यांच्याकडे सगळ्यांचे नंबर आहेत. माझा नंबर मला कॉन्टॅक्ट केला तर मी देतो, काय अडचण नाही. एखाद्याचा गरीबाचा तर बैल चांगला पळत असेल ह्याच्या तुडीस तूड तर मी देतो, मी कोणाला नाराज करीत नाही, मी सगळ्यांनी देतो संबंध. मी म्हणत नाही असं की मला हेच पैसे पाहिजे, हे पैसे कोणाकडनं घ्या, आम्ही सत घेत नाही. आमच्या आणि किती जणांनी घेतला असेल हे आम्ही विषय घेत नाही, आमचा पाहायला पाहिजे, आम्हाला बोलायला पाहिजे म्हणून आम्ही देतो, काय अडचण नाही. तेवढंच, बाकी काही नाही. नंबर सांगा की. माझा नंबर 8055 68 54 29. हे मला कधी पण फोन करा, काय अडचण नाही. माझ्या हे वासराला तोडीस तोड बैल पळत असेल तर आपण पायरा करू, पळू, काय अडचण नाही. मित्रांनो, आपण त्यांना शुभेच्छा करूया की या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांना जसं पाहिजे तसं पैरे भेटतील आणि
त्यांनी पण सांगितलं की एखाद्या सर्वसामान्य बैलगाडा मालकाचा त्यांच्याकडे एखादा नंदी असेल अंधारातला तर 100% ते त्याला पायऱ्या देणार आहेत. अंधारातली शेने एक एक नंबर केली असा मोठा कुठलाच अजून बैल घातलेला नाही की बाबा एक एक नंबर करत होता आणि तोच बैल याला घातलाय. असा एक नाही, एकच बैल झाला शेने याला शिकवलं तो काल्याचा सुंदर संभाबा काल्याचा सुंदर त्याने ह्याला पहिला एक नंबर करून दिला. सोन्या भाऊन आपल्या एका शब्दावर बैल दिला तेव्हापासून ह्याने एक नंबर चालू केला तेव्हापासून हे राहतो कंटिन्युअस बैल. एकच तो बैल एवढा मोठा पाहिला. सगळी बैल अशी 2 नंबरची हे जी बैल घेऊन पाहिला. आज मोठी बैल झाली नाही. मोठी बैल जर मिळाली तर कोणाला पण काय हे करू शकतो, कोणाला ठेवू शकतो काय पण. आणि ड्रायव्हरचं काय नाही, कोणाला पण पळतो. आपली कंटिन्युअस ड्रायव्हर एक निष्ठा असते ती चिमी असतो, भैया असतो, मयूर असतो, बसते ती काय अडचण नाही. ड्रायव्हरचं पण कधी काय नसतं. गाडी चांगली आणते ती काय अडचण नाही. हे कोणाला पण पळतो, शान आहे, काय अडचण नाही. कधी मग काय नसतं, सुट्टीला थांबवत नाही, काही त्रास देत नाही, काय नाही, सगळं व्यवस्थित. मित्रांनो आपण त्यांना शुभेच्छा करूया की जसा पाहिजे तसा त्यांना पायरा भेटेल आणि त्यांची जी इच्छा आहे कायम गुलात राहायची ती पूर्ण होईल. धन्यवाद.